रत्नागिरी कोल्हापूर महामार्गाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्याचे उत्खनन करण्यात आले आहे. मात्र ठिकठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रात्री उशिरा रस्ता पार करत असताना खोलीचा अंदाज न आल्याने एक गवा जवळपास 30 फूट खोल दरडीत कोसळला. या दुर्घटनेत गव्याला मणक्याला व पायाला फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. गंभीर दुखापतीमुळे गव्यास कोणतीही शारीरिक हालचाल करता येत नसल्याने तो रात्रभर दरडीत पडून होता. दरम्यान सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी रत्नागिरी दौऱ्यावर जात असताना त्यांनी घटनास्थळी थांबून पाहणी केली. त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बचाव कार्य व उपचाराच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारांनी हलगर्जीपणा करत रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले असून त्या ठिकाणी पुरेसे संरक्षण कठडे किंवा सुरक्षा व्यवस्था न उभारल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे महामार्ग कामांदरम्यान वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.